हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना। परमादरणीय वैकुंठवासी काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं चालू असलेला महोत्सव आज चौथा दिवस, आणि या महोत्सवामध्ये चिंतनाचं हे चौथं सत्र। या प्रवचन रूपी सेवेकरता आपल्या पुढे म्हणून दाखवलेली ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 190व्या क्रमांकाची आहे। श्रीमद भगवद्गीतेतील भक्तियोग असणारा 12वा अध्याय, 12व्या अध्यायातील 17वा श्लोक, येऊन हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, या श्लोकावरची ही ओवी आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश कुरुक्षेत्राच्या ठिकाणी केला, आणि हा उपदेश करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्ताची अनेक लक्षणं सांगितली। दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, 14व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण सांगितलंय, 14व्या अध्यायामध्ये सांगितलंय, 12व्या अध्यायामध्ये सांगितलं। वेगवेगळ्या अध्यायामध्ये अनेक लक्षणं आहेत। कुठे त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं, कुठं संन्यासी म्हटलं, कुठे महात्मा म्हटलं, कुठे गुणातीत पुरुष म्हटलं, कुठे भक्त म्हटलं। भिन्न भिन्न शब्दाचे प्रयोग, पर्यायवाची असणारे हे सर्व शब्द समानार्थी आहेत, एका अर्थाचेच आहेत। संन्यासी आणि भक्त वेगळा नाही, महात्मा आणि गुणातीत वेगळा नाही,
गुणातीत आणि स्थितप्रज्ञही वेगळा नाही. ही भक्तांची लक्षणं कथन करत असताना अनेक लक्षणापैकीच यो न हृष्यती हे एक लक्षण 12व्या अध्यायामध्ये जे भगवान श्रीकृष्णाने कथन केलं, जो हर्ष पावत नाही तो भक्त. विश्वमौली ज्ञानोबारायांनी मात्र जो हर्ष पावत नाही तो भक्त, पण का हर्ष पावत नाही याची कारण मीमांसा असणारी प्रस्तुत ओवेच्या द्वारा आपल्या पुढे मांडली आहे. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणोनी भोग विशेषे हरिके जना. जीवनामध्ये विशिष्ट अतिविशिष्ट प्रकारच्या भोगांची प्राप्ती जरी झाली तरी तो हर्ष पावत नाही. का हर्ष पावत नाही तर त्यानं आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आत्मलाभ हा ठरवलेला असतो. आत्मलाभच जीवनामध्ये गोमटा आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. गोमटा शब्दाचा अर्थ सुंदर आहे, गोमटा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे. आत्मलाभ जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. चिंतन करत असताना लाभ कशाला म्हणायचं, लाभाची व्याख्या आपण पाहिली. अनेक प्रकारचे वेगवेगळे लाभ आहेत. प्रापंचिक लाभ वेगळे, पारमार्थिक लाभ वेगळे. प्रापंचिक लाभ हे नश्वर आहेत, पारमार्थिक लाभ हा शाश्वत आहे. आणि शाश्वत असणारा पारमार्थिक लाभ, त्या पारमार्थिक लाभामध्ये सुद्धा मी काल थोडं बोललो, भजन हा सुद्धा लाभ आहे. कारण गाथा भजन चालू असताना गाथा भजनामध्ये सुंदर असणारा अभंग गेला आणि बसल्या बसल्या ऐकल्यानंतर एवढा आनंद झाला, म्हटलं मला लाभ झाला. भजनाच्या निमित्ताने प्रमाण मिळालं मला. कामनेच्या त्यागे बोललो मी थोडं काल. भजनानं होणारा लाभ वेगळा, पण जीवनामध्ये भजनाने होणाऱ्या लाभापेक्षा भजनच हा ज्याच्या जीवनामध्ये लाभ आहे, याच्यापेक्षा दुसरा जीवनात कुठलाच लाभ नाही. थोडं बोलायचं जर झालं, मी बोलेल शेवटच्या दिवशी थोडं. काकांच्याही जीवनामध्ये काकांनी भजनालाच लाभ ठरवलं आणि म्हणूनच शेवटपर्यंत भजन करत राहिले. भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण हा फार मोठा लाभ आहे. तो कोणालाही मिळत नाही. मी चिंतन करत असताना हे बोललो होतो, काही लाभ प्रारब्धाधीन आहेत, काही लाभ प्रयत्नाधीन आहेत आणि काही लाभ हे कृपेअधीन आहेत. आणि माझी धारणा आहे, तर पता नाही कोणाला काय वाटत असेल, पण माझं असं वैयक्तिक, काकांच्या जीवनामध्ये परमार्थाचा जो गोड शेवट त्यांनी साधला, अंतकाळाच्या वेळेला भगवान नामचिंतन करत करत आपला देह ठेवला, हा लाभ काही वेळेस प्रारब्धाने म्हणता येऊ शकतो, काही वेळेस प्रयत्नाने म्हणता येऊ शकतो. कारण भगवत चिंतन जीवनामध्ये घडणं बहुत सुकृताची जोडी, अनेक जन्माच्या पुण्याईचा परिपाक. प्रारब्धवशात पुण्य म्हटलं की पुण्य पाप प्रारब्धाने त्याचे पुढे भोग असतात, फलश्रुती असते.
पण या दोन्ही गोष्टीपेक्षा माझी धारणा अशी आहे, काकांच्या जीवनातला हा परमार्थाचा गोड शेवट हा कृपा लाभ आहे आणि ती सद्गुरु कृपा आहे. गुरुविषयी किती आदर भाव असावा. मला वाटतं मी मागे एकदा कधीतरी बोललोय होतो ही गोष्ट. अत्यंत असणारी श्रद्धा सद्गुरुविषयी, कृपेने काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. कृपादान केले संती, आणि ते दान जर मिळालं तर ते 1-2 दिवसाकरता नसतं, कल्पांतीही सरेना. पारमार्थिक लाभ प्रयत्नाधीन आहेत. मी प्रयत्नाच्या बाबतीतही थोडं पुढे बोलणारच आहे. आत्मलाभ हा प्रारब्धाधीन नाही. आत्मलाभ हा प्रयत्नाधीन आहे. काय गंमत आहे पा, मी नेहमी सांगत असतो, संसार हा प्रारब्धाधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्नाधीन आहे. परमार्थामध्ये प्रयत्न महत्वाचा आहे आणि संसारामध्ये प्रारब्ध महत्वाचे. संसारामध्ये प्रयत्न नकोय असं नाही, संसारातही प्रयत्न करतात, केलाही जातो, नाही असं नाही. पण संसार म्हटलं की तिथे प्रारब्ध आहे आणि परमार्थ म्हटलं, आता काही काही माणसं याला उलट करतात. संसार प्रयत्नाधीन समजतात आणि परमार्थ प्रारब्धाधीन. आमच्या कुठं नशिबात आहे, कुठं पालतं पडलं तुझं नशीब. वारीला चला, आमच्या कुठं नशिबात वारी आहे, आमच्या कुठं नशिबात पारायण आहे, आमच्या कुठं नशिबात देव आहे. मग काय तुझ्या नशिबात फक्त सोयाबीन आणि म्हशी एवढंच आहे का? प्रारब्ध आणि परमार्थ प्रयत्न या दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे संसारामध्ये सुद्धा. प्रयत्न कितीही असू द्या, प्रारब्ध अनुकूल जर नसेल तर प्रयत्न उपयोगाचा ठरत नाही. धन मिळवण्याकरता प्रयत्न महत्वाचा आहे का प्रारब्ध महत्वाचं आहे? धनासाठी पैसा, लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे, खूप धन मिळावं. प्रारब्धानं धन मिळतं का प्रयत्नानं मिळतं? मी बोललोय थोडस. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे, प्रारब्धाशिवाय नाही. प्रयत्न निमित्त आहे. ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये जर बोलायचं म्हटलं तर उद्यमाचे निमित्ते निमित्त आहे. भाग्याचं भडसं ज्यावेळेस उदयाला येतं, भाग्य उदयाला येतं, त्यावेळेस उद्योग हा निमित्ताला असतो. मायबाप, संपत्ती जात अपैसे घर रिघे, आपण होऊन लक्ष्मी घरी येते, धन येतं. भाग्यात असेल तर, प्रारब्ध अनुकूल असेल तर. प्रयत्न निमित्त आहे. बऱ्याच ठिकाणी असं चित्र
तुम्हालाही पाहायला मिळेल. मी कधी कधी विचार करतो या गोष्टीचा. 2 हॉटेल असतात शेजारी शेजारी, एक माशा मारीत बसतं आणि एकाला माशा हाणायलाही टाईम नसतो. नोटावर नोटा नोटावर नोटा नोटावर नोटा तो बंडल लावीत बसला. हॉटेल दोघांचा व्यवसाय आहे. एकाचं प्रारब्ध अनुकूल आहे, प्रयत्न निमित्त आहे, उद्योग हा निमित्त आलाय. परमार्थ प्रारब्ध अधीन नाही, परमार्थाकरता प्रयत्नच करावा लागतो. आत्मलाभाकरता प्रयत्नच करावा लागतो. तो कसा काय पुढे चिंतनात मी बोलेल पुढे. आत्मलाभ हा श्रेष्ठ असणारा जीवनामध्ये ज्याने मानलाय. आत्मलाभाचाच विचार करत असताना आपण पाहिलं, आत्मलाभ म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार. कारण लाभ शब्दाचा अर्थ प्राप्ती घेऊन चालतच नाही. ते काही नवीन कुठलं मिळवायचं नाही. स्वस्वरूपाची जाण, ब्रह्मात्मा ऐक्य बोध, देवाची भेट. काल मी एक प्रमाणेही जाता जाता भजनामध्ये चालू होतं, ते बोलून गेलो. संत दर्शनी हा लाभ कोणता? पद्मनाभ जोडला. भगवान परमात्मा आपलासा होणं, भगवान परमात्म्याची ओळख होणं, भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होणं, शब्द वेगवेगळे आहेत. याचंच नाव आहे आत्मलाभ. आत्मतत्वाची जाण झाली पाहिजे. मग ते आत्मतत्व कसं, थोडंसं विचार करत असताना आपण काल बोललो. ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व, त्या आत्म्याचं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप. ब्रह्माचं आत्म्याचं स्वरूप म्हणजेच आपलं निज स्वरूप. जीव हा आपल्या निज स्वरूपाला विसरलाय मायबाप. ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये जर बोलायचं म्हटलं ना, हा जो 16 महोत्सव आहे, कोणी म्हणेल काय कारण आहे, कशा करता? ज्ञानोबाराय म्हणतात, हरपले आपण पे पावे तै संताते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. निज स्वरूपाला जीव असणारा हिरावून बसला, हरपून बसला. आपण कोण आहोत याचीच आपल्याला ओळख होणं, याचं नाव आहे आत्मलाभ. आता कोणालाही विचारलं आपण कोण आहोत, कोणी म्हणेल आम्हाला माहित नाही का आम्ही कोण आहे ते. एखाद्याला विचारलं आपण कोण, तो लगेच त्याचा परिचय देतोच ना, देत नाही का? कोणी म्हणतो मी डॉक्टर आहे, कोणी म्हणतो मी वकील आहे, कोणी म्हणतो मी महाराज आहे, कोणी म्हणतो मी शेतकरी, कोणी म्हणतो मी गायक आहे, कोणी म्हणतो मी वादक आहे, कोणी म्हणतो मी पुरुष आहे, कोणी म्हणतो मी स्त्री आहे, कोणी म्हणतो मी वृद्ध आहे, कोणी म्हणतो मी तरुण आहे, कोणी म्हणतो मी बालक आहे. वृद्ध, तरुण, बालक, स्त्री, पुरुष, डॉक्टर, वकील, शिक्षक, शेतकरी, महाराज, हे जे सगळं आहे, बोलताना मनुष्य बोलतो. मलाही कोणी एखाद्याने विचारलं आपण कोण, मी सरळ सांगतो मी रामकृष्ण महाराज शास्त्री. मला सहज आठवलं बरं का महाराज, हनुमंत महाराज. प्रातस्मरणी वैकुंठवासी जयराम बाबा भोसले, त्यांना जर कुणी एखाद्यानं, तसं तर कोणाची हिंमतच नव्हती, पण एखाद्यानं कधी प्रसंगवशात
संबंध आला जवळ बसलेले आणि विचारलंच की महाराज आपण कोण? ते म्हणायचे या देहाला जयराम म्हणतात. काय म्हणायचे? मी जयराम म्हणत नव्हते, या देहाला जयराम म्हणतात. तसं डॉक्टर, वकील, शिक्षक, महाराज, शेतकरी या देह संबंधाने असणाऱ्या सर्व उपाध्या आहेत. पण या सर्वाहून भिन्न असणार जे तत्व आहे आणि त्या तत्वाची जाण होणं याचं नाव आहे आत्मलाभ. आपल्या निज स्वरूपापासून आपण बाजूला झालो. देहाला मी म्हणतो, इंद्रियाला मी म्हणतो, मनाला मी म्हणतो, बुद्धीला मी म्हणतो आणि देह संबंधी पसाराला माझं माझं म्हणतो. आणि अडचण एकच आहे, स्वस्वरूपापासून बाजूला होण्याकरता हे दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. एक मी 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 आणि दुसरं माझं माझं माझं. याला शास्त्रामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास म्हणतात. आणि ज्या क्षणी हा मम आणि अहम हे दोन्ही अध्यास निवृत्त होतात, अधिष्ठान स्वरूपाची जाण होते आणि त्यावेळेस अहम ब्रह्मास्मी या बोधावरती तो जीव असणारा आरूढ होतो. आणि नुसता आरूढ होत नाही, ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा या अवस्थेपर्यंत तो पोहोचू शकतो. स्वस्वरूपाची जाण होणं म्हणजेच आत्मलाभ आहे. कधीतरी माणसाने विचार करावा. मी म्हणत असतो उगे एकट्यानं बसावं आणि आपण आपल्यालाच विचारावं, कोहम, मी कोण आहे? विचार करावा, आपण आलो कुठून? इथे येऊन आपण काय केलं पाहिजे हे कधीतरी विचारावं स्वतःला. आपल्याला वेळच नाही या गोष्टी करता. कोहम कतमिदम जातम को वै अस्य कर्ता विद्यते. कोण या ब्रह्मांडाचा करता? आपण कोण, कुठून आलो, कशा करता आलो? साधू संतांनी उपदेशामध्ये उपदेश करताना हेच सांगितलंय, मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत याचा विचार करावा. तसं शास्त्रामध्ये विचार सांगत असताना, विचाराबद्दल विचार करत असताना 3 गोष्टीचा विचार सांगितलाय आणि तो सतत करावा. सदा विचार येत तस्मात. कोणत्या 3 गोष्टी? जगत, जीव, परात्मनः. कशा करता? जीवभाव जगतभाव बाधे आणि मग स्वात्मैव शिष्यते, हाय आत्मलाभ. जीवभावाचा बाध होतो, जगत भावाचा बाध होतो आणि केवळ आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात, ब्रह्मानुभूती म्हणतात, स्वस्वरूपाची जाण म्हणतात, आत्मलाभ म्हणतात, तो आत्मलाभ असणारा हातामध्ये पदरामध्ये पडतो. आत्मतत्वाचा विचार, ब्रह्मतत्वाचा विचार, स्वस्वरूपाचा विचार खूप मोठा शास्त्रामध्ये विचार आहे. आता मला जगत विचार आणि जीव विचार अधिक रूपानं असणारं म्हणत बसायचं नाही. आत्मतत्वाच्या बाबतीमध्ये थोडं, कारण
तसं मी पहिल्या दिवशी म्हटलो की मला खूप वेळ आहे, माझ्याकडं खूप टाईम आहे, पण मला आता आज अशी म्हणायची वेळ येते की माझ्याकडं खूप कमी टाईम आहे. कारण 3 दिवस गेलेत, आज चौथा आहे, राहिलेत फक्त 3 तास बाकी आहेत. त्या खटवांग राहायला 1 राहिला होता, माझ्याकरता 3 आहेत, काही काळजी नाही. तसं आत्मविचार उपनिषदादी ग्रंथामध्ये, श्रीमद भगवद्गीता आदी असणाऱ्या ग्रंथामध्ये, श्रुती असो, स्मृती असो, पुराण असो, इतिहास असो, या आत्मतत्वाचा विचार विस्तृतपणाने आपल्याला अनेक प्रमाणांच्या द्वारा पाहायला मिळतोय. आत्मतत्व काय आहे, ब्रह्मतत्व काय आहे? अशब्दम अस्पर्शम अरूपम, काल मी थोडं बोललो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योग्याचे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेते. हे आत्मस्वरूप सत्स्वरूप आहे, आत्मस्वरूप चित्स्वरूप आहे, आत्मस्वरूप आनंद स्वरूप आहे. आता याच्यामध्ये पूर्वपक्षाच्या शंका आहेत, याला सत का म्हणायचं, चित का म्हणायचं, असताची व्यावृत्ती चित म्हणून आली, सत म्हणून आली श्रुती, हो दुःखरूप नाही म्हणून आनंद म्हणायचं, जड नाही म्हणून चित म्हणायचं, वगैरे वगैरे आहे, खूप विचार आहे मोठा. परमात्मा सत्स्वरूप आहे, सदैव सौम्य इदमग्र आसित. जगत उत्पत्तीच्या प्रारंभी सुद्धा केवळ आणि केवळ एकच तत्व होतं, सत्तत्व. पूर्वी कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा तेही अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. परमात्म तत्व, आत्मतत्व, ब्रह्मतत्व पूर्वीही होतं. पूर्वी याचा अर्थ भूतकाळामध्ये, भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. या परमात्म तत्वाचा, ब्रह्मतत्वाचा विचार करत असताना शास्त्रामध्ये याला तिन्ही परिच्छेद नाही म्हणून सांगितलं. काल परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. तुमच्या माझ्या ठिकाणी, सर्व वस्तूच्या ठिकाणी, या जगताच्या ठिकाणी तिन्ही परिच्छेद आहेत. एक आकाश तत्व आहे, त्याच्या ठिकाणी मात्र तिन्ही परिच्छेद नाहीत, 2च परिच्छेद आहेत. त्याचं कारण आहे आकाश व्यापक आहे. आणि व्यापक तत्वाच्या ठिकाणी देश परिच्छेद लागू होत नाही असं शास्त्र आहे, सिद्धांत आहे. ज्ञानोबरायांनी स्पष्ट केलंय, आगा आकाश के नाही. आकाश सर्वत्र आहे, व्यापक आहे, आणि जी वस्तू सर्वत्र आहे तिच्या ठिकाणी देश परिच्छेद नसतो. आकाशाच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. आकाश सोडून बाकी सर्व वस्तूच्या ठिकाणी देश परिच्छेद आहे. तुमचा माझा जर विचार केला, आपण इथे मंडपामध्ये महारुद्र हनुमानजी महाराजांच्या समोर पटांगणामध्ये इथे मंडपात असणारं या धर्म मंडपामध्ये तुम्ही आम्ही आहोत. एसटी स्टँडवर आपण आहोत का? नाही. आपण लातूरमध्ये आहोत का? नाही. आपण एका विशिष्ट ठिकाणी आहोत. म्हणून आपल्या ठिकाणी देश परिच्छेद आहे.
परब्रह्म तत्व हे देश परिच्छेद रहित आहे, कारण ते व्यापक आहे. आता आत्मतत्वाची व्यापकता, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण. आता बघा, आकाशाचा दृष्टांत दिला, सर्वत्र संपूर्ण आकाश जैसे. जसं सर्वत्र आकाश आहे तसं परमात्मा सर्वत्र व्यापलेला आहे, व्यापक आहे, व्यापक आहे, कोंदून कोंदून भरलेला आहे. अनेक प्रमाण आहेत, आपण बहुश्रुत आहात. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप. अणु रेणू जळी स्थळी काष्टी पाषाणे, केवळ तो परमात्मा सर्व भूतांच्या हृदयामध्येच आहे असं नाही. यद्यपि भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतायत, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा म्हणतो मी आहे. हृदयामध्ये आहे म्हणजे बाहेर बाकी इतर अन्यत्र ठिकाणी नाही असं काही समजण्याचं कारण नाही. देश परिच्छेद भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. तुम्ही आम्ही त्याला परिच्छिन्न केला. उगे कोणालाही विचारून बघा, सर्वसाधारण मनुष्याला प्रश्न जर विचारला ना, विठ्ठल कुठं आहे, घरी. तो नातू विठ्ठल त्याला नाही विचारलो मी. भगवान देव विठ्ठल परमात्मा कुठं आहे? कोणी म्हणतं मंदिरामध्ये, कोणी म्हणतं पंढरपूरला आहे, कोणी म्हणतं कुठं आहे, कोणी म्हणतं कुठं आहे. एक सांगू मायबाप, जोपर्यंत विठ्ठल मंदिरातच दर्शन होतंय तोपर्यंत परमार्थ फलद्रूप नाही. जोपर्यंत, मी नेहमी सांगत असतो एक वाक्य, जोपर्यंत मंदिरामध्येच रुक्मिणीचं दर्शन होतंय तोपर्यंत परमार्थ फलद्रूप नाही. विठ्ठलाचं दर्शन इथेही झालं पाहिजे आणि रुक्मिणीचं दर्शन तिथे झालं पाहिजे. याला म्हणतात परमार्थ गोड, परमार्थाचा शेवट. भगवान परमात्मा, परब्रह्म परमात्म तत्व देशाने परिच्छिन्न नाही, व्यापक आहे. करू चिंतन, बघू, जसा जसा प्रसंग येईल तसं बोलत राहील. दुसरा परिच्छेद काल. काल परिच्छेद ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी, आत्मतत्वाच्या ठिकाणी लागू होत नाही. तुमच्या माझ्या सर्वांच्या ठिकाणी, सर्व वस्तूच्या ठिकाणी काल परिच्छेद आहे. मी सांगत असतो, ही वस्तू आहे, काय म्हणतात त्याला, माईक. देश परिच्छेद आहे आणि कालही परिच्छेद आहे. ही इथे स्टेजवर ठेवलेली आहे, समोर खाली नाही, अभाव आहे तिच्या तिथे. ही आत्ता आहे, याची मॅन्युफॅक्चरिंग डेट मला माहित नाही, पण 10-20 वर्षापूर्वी जेव्हा निर्माण झाली असेल त्याच्या अगोदर ही वस्तू होती का? नाही. तुमच्या माझ्या बाबतीमध्ये जरी विचार केला तर आपण आत्ता आहोत. कधी? आत्ता विद्यमान आहोत ना आपण सर्वच. स्वामी, तुमचं वय काय रनिंग सध्या चालू? किती?
काय असेल ते सांगा ना. आता काय आहे, सांगायचं सांगितलं तरी काय काय फरक पडायचा आहे. 4-2 वर्ष इकडे काय तिकडे 60. बरं जाऊ द्या, आता हे तुमच्यावर कोणावरच घालत नाही, मी माझ्याबद्दलच बोलतो. माझं धरा कोणी 60 धरा, 65 धरा, नाही ते 70 धरा. 65-70 वर्षापूर्वी मी होतो का? काल परिच्छेद आहे, आता आहे, पण 60 वर्षापूर्वी नाहीये. आणि आणखी 10-20 वर्षानंतर राहणार आहे का? हा, अरे का मागं लागला तू? खुशाल नाही म्हणते तर. ते काही कोणाच्या हातचं नाही. जातस्य हि ध्रुवम ऋतुर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारी एर्ते नत्वम शोचितुम अर्हसि उपजेते नासे. उत्पन्न झालंय म्हणजे जाणार आहे, पता नाही आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, का 4-2 वर्षांनी, का 10-5 वर्षांनी, का नाहीतर मग जीवो हजारो साल का म्हणतात. मला बरेच वेळेस मी विचार करतो, हो जीवो हजार आणि साल के दिन हो. लय नाटकीत माणसं हो. बरं ते तोंडावर म्हणायला असतं तरी त्याचं काहीच वाटत नाही माणसाला. लक्षात यायला पाहिजे काय लबाड बोलतोय, काय बनवा बनवी चालली, पण काही वाटत नाही माणसं, खुश होतो मस्त. भूतकाळामध्ये आपलं अस्तित्व नव्हतं, भविष्यातही राहणार नाही, आहे फक्त वर्तमानामध्ये. काल परिच्छेद आहे. परब्रह्म परमात्म तत्वाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना परमात्मा भूतकाळातही होता काय, त्याच्या अतिरिक्त काहीच नव्हतं. मगाशी मी प्रमाण बोलून गेलो, काहीच नव्हते पूर्वी, कोठेच नव्हते काही, एकटा एक तो परमात्मा. सृष्टीच्या प्रारंभी एकटा एक असणार. सदैव होता. वर्तमानाचा जर विचार केला तर वर्तमान काळामध्ये तो परमात्मा आहे की नाही, आहे की नाही, काय त्याच्याच सत्यनं सर्व वर्तमान आहे. आपण बहुश्रुता चाले हे शरीर, कोणाची या सत्य, कोण बोलावी ते, हरिवीण देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुक, वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहमता मग कोटे, गतिर्भृता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत, प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. या श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकातील प्रभू पदाचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबारायांनी त्या परमात्म्याची सत्ता सांगितली. प्रभू शब्दाचा अर्थ आहे मालक, सत्ताधीश. प्रभू शब्द सत्तावाचक आहे. मालक आहे हा भगवान परमात्मा, त्याची सत्ता किती सत्ता आहे हो, ज्ञानोबरायाने वर्णन केलं. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता, म्याच नियामेला साता, जो काळूक रस. अनेक ओव्या त्या ठिकाणी ज्ञानोबाने प्रभुपदाचं व्याख्यान. सत्ता वर्तमानामध्ये सर्व सत्ता त्याची आहे. कोणाची सत्ता आहे? महायुतीची.
आता सत्ता कोणाची आहे? धड एकाची कोणाचीच म्हणता येत नाही. आपल्याला तिकडे जायचंही नाही. भगवान परमात्म्याची सत्ता आहे, असा सत्ताधीश असलेला तो परमात्मा, त्याच्या ठिकाणी कालपरिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही. कालपरिच्छेदही त्याच्या ठिकाणी नाही. तो अनादि अनंत आहे. आणि अद्वितीय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद लागू होत नाही. कारण त्या परमात्म्याच्या अतिरिक्त दुसरी वस्तूच नाही. दुसरं काहीच नाही. देश काल वस्तू, वाङ्मयामध्ये सुंदर प्रमाण आहे. देशकाल वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आणि हा बोध होणं, ही जाण होणं, ही ओळख होणं, हा दृढ निश्चय अंगी बांधणं, याचं नाव आहे आत्मलाभ. देश काल वस्तू परिच्छेद रहित असलेलं तत्व म्हणजेच आत्मतत्व, ब्रह्मतत्व आहे. भेदरहित आहे. भेद मावळला, भेदरहित आहे. भेदामध्ये अनेक प्रकार आहेत. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि जड जडाचा भेद. तसं मला मोठं नवल वाटायले, आश्चर्य वाटायले. नाहीतर बऱ्याच ठिकाणी हे असं सांगत बसलं तर ऐकणारे माणसं झोपल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. आता एखादं कुणी म्हणतही असेल का तर ते याच्यात महाराज रोज सांगायलेत, पण हे नेमकं काय कुठून आणले? हा, कधी मध्ये एखादी सासू निघाना, कधी एखादा जावाई येईना. हा, कमीत कमी आज भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी एखादी बहीण आणि भाऊ तरी आणाव ना. हे जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद काय आहे? स्वगत भेद, सजात. ऐका, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. चिंतन करणं माझं काम आहे. आणि तुम्ही ऐकत राहिलात ना, नक्की एक ना एक दिवस तुम्हाला ते समजल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आहे. पुन्हा 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 फक्त एकाच सप्ताहामध्ये, याच वर्षीच्या सप्ताहामध्ये 7 दिवस हे ऐकायचं आणि पुन्हा संबंध नाही, असं जर झालं तर मग गोष्ट वेगळी आहे. पण पुन्हा 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 तेच ते. आणि एक सांगतो तुम्हाला, परमार्थ त्याला म्हणतात मायबाप. परमार्थ कशाला म्हणतात आणि संसार कशाला म्हणतात, दोन्हीची व्याख्या पुन्हा नीट ऐका. ज्याच्यामध्ये पुन्हा 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 तेच ते तेच ते तेच ते तेच ते, याचं नाव आहे परमार्थ. ज्याच्यामध्ये सारखे बदल आहेत. ही फॅशन गेली, ती आली, ती डिझाईन गेली, ही आली, हे गाणं गेलं, ते आलं, ते बोंबललं, दुसरं आलं, तिसरं गेलं. आमचं सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचने. भजनाची सुरुवात कशी करता बळी महाराज?
रोज किती वर्ष झालं? अहो तुम्ही रूप पाहता लोचनेच, वडिलांनी रूप पाहता लोचनेच, आजोबाने रूप पाहता लोचनेच, पंजोबाने रूप पाहता लोचनेच, आणि पुढचं काही गॅरंटी सांगता येत नाही महाराज. काळ खूप वाईट आहे सध्याच्याला रूप पाहताच्या ऐवजी. कारण कीर्तनाला अभंग तुकोबाराय, नामदेवराय, नादबाबा, ज्ञानोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई यांचा निवडण्याऐवजी बाळ म्हणे स्वतःचेच जर घेत असतील तर उद्या रूप पाहता सोडून दुसरेही काही हे म्हणायला हाय काही करायचे नाही नालायक. पुढचं काही सांगता येत नाही. पण आता रोज तेच ते हरिपाठ, रोज तोच आहे. देवाचे द्वारी उभाक्षर बरी तेने मुक्तिचारी साधीर. मला तर एक माणसानं असा प्रश्न विचारला, साधकी अवस्थेतली माऊली होती एक बिचारी, आली म्हटली महाराज मी आज अमक्या अमक्या मैत्रिणीबरोबर सत्संगाला गेले होते. म्हटलं मग काय झालं? आणि तिथं गेल्याच्या नंतर मला एक प्रश्न विचारला आणि खरंच मला हे वाटलं. म्हटलं काय झालं, काय काय विचारलं? म्हणले त्यांनी विचारलं अहो हेच तेच 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 हे तुम्ही किती दिवस करणार आहेत? पुढची काही पायरी तुम्हाला ओलांडायची की नाही? हा, रोज उठलं की देवाची द्वारी उभा क्षण भरी कुठली तरी स्टेप पुढची आत्मसात केली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला कसा साक्षात्कार होणार? आणि तिथं म्हणले आता बऱ्याच जणीनं माझ्या मैत्रिणीनं हरिपाठ बंद केलाय आणि दुसरे भजन आहेत ना त्या म्हणतात. काय कुठं काय सांगतील आणि काय वारं फिरेल सांगता येत नाही. किती लोक मी दुर्दैव महाराष्ट्रामध्ये बाहेर अन्य प्रदेशातली गोष्ट सोडा, मी नेहमी म्हणत असतो हा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नादबाबा, नामदेवराय, सावतामाळी, चोका महाराज, नरहरी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, जनाबाई मुक्ताबाईचा महाराष्ट्र आहे. इथं सुद्धा लोकांनी ज्ञानेश्वऱ्या गुंडाळून कोणत्या पोत्या वाचित सुटले. दुर्दैव हो, बऱ्याच ठिकाणी झालंय. देव्हाऱ्यावर ज्ञानोबारायांचा, तुकोबारायाच्या फोटोऐवजी भलतेच फोटो दिसायलेत काही काही ठिकाणी. पण घात ठेवलेला आहे नक्की लक्षात ठेवा. आंधळ्याचे पाठी लागल्या अंधे नैव नियमाना यथा अंधा, या न्यायानं दोघाचाही घात आहे. त्या करायला लावणाराचा सांगणाराचाही आधपतन आहे आणि ऐकत बसणाराचंही आधपतन आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांची विचारधारा घेऊन आपला वारकरी संप्रदाय चाललाय. आपण सर्व त्याचे पाईक आहोत. पुन्हा 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 तेच ते तेच ते तेच ते परमार्थामध्ये पुन्हा पुन्हा तेच ते याचा अर्थ आहे. त्याला शास्त्रामध्ये ब्रह्माभ्यास म्हटलेलं आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. बुधा म्हणजे विद्वज्जन, श्रेष्ठ महापुरुष, त्याला ब्रह्माभ्यास म्हणतात. तेच ते तेच ते तेच ते पुन्हा पुन्हा ऐकत राहिलं, पुन्हा पुन्हा श्रवण केलं, पुन्हा पुन्हा श्रवण केलं. बरं नुसतं श्रवण नाही, बोलेल मी थोडं पुढे. श्रवणानंतर मनन केलं पाहिजे, मननानंतर निधिध्यासन पाहिजे, तत्वंपदा ही अंतरंग साधनं जी असणारी सांगितलेली आहेत वेदांत शास्त्रामध्ये. याचाही फार मोठा विचार आहे. भेद शून्य, कुठलाही भेद आत्मतत्वाच्या ठिकाणी नाही, ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. उदाहरण म्हणून शास्त्रकारांनी वृक्षाचा दृष्टांत दिलाय. वृक्षस्य स्वगतो भेदो पत्र पुष्प फलादिभी, वृक्षांतरात विजातीयो, वृक्षांतरात सजातीयो विजातीय शिलादितः.
झाड असतं, झाड. झाडाच्या ठिकाणीही स्वगत भेद कसा आहे पहा. झाडाची फांदी वेगळी, फूल वेगळं, पान वेगळं. पानात आणि फुलात भेद आहे की नाही? का फुलन पान सारखं आहे का? कुठल्याही झाडाचं आहे घ्या. आंबा, आंब्याचं फळ आणि आंब्याला आलेला तोर सारखा आहे का? फरक आहे ना. आंब्याचं फळ म्हणजे आंबा आणि आंब्याची पानं सारखी आहेत का? पत्र पुष्प फलादिभी स्वगतो भेदो जायते. स्वगत भेद. ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. का? स्वगत भेद अवयववान वस्तूच्या ठिकाणी असतो. परब्रह्मतत्व आत्मतत्व निरवयव असल्यामुळे स्वगत भेद नाही. सजातीय भेद एकाच जातीचे. वृक्ष एक जाती आहे, वृक्षाचंच उदाहरण आहे. आंब्यासारखी चिंच नाही, चिंचेसारखी बाबळ नाही, बाबळीसारखी बोर नाही, बोरीसारखा वड नाही, वडासारखं नारळ नाही, नारळासारखी जांभळ नाही. वृक्षांतरात सजातीय. आत्मतत्वाच्या ठिकाणी परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. विजातीय शिलादितः. शिला म्हणजे दगड, दगडादी दगड माती. झाड आणि मातीमध्ये बदल आहे की नाही? झाडामध्ये आणि दगडामध्ये बदल आहे की नाही? बदल आहे, भेद आहे. याला विजातीय भेद म्हणतात. दगडाची जाती वेगळी आणि वृक्षाची जाती वेगळी, दोन्हीत भेद आहे. हा विजातीय भेद आहे. परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी आत्मतत्वाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. दोन मध्ये विजातीय भेद असतो. ब्रह्म जाती वेगळी आणि ब्रह्म अतिरिक्त दुसरी एखादी जाती. एकमेव अद्वितीय म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. द्वैतच नाही, दुजेपणच नाही. हे द्वैत दुजेपण हेच खरं दुःखाला, संसार दुःखाला कारण आहे. भेद घातक आहे. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. आणि हे द्वैत जाण्याकरताच परमार्थ आहे, जीवनभर साधन आहे. माय स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य असणार जे तत्व ते आत्मतत्व ब्रह्मतत्व. त्याची जाण होणं, त्याची ओळख होणं याचं नाव आहे आत्मलाभ. सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचं. तो सत आहे, चित आहे, आनंद आहे. परब्रह्म तत्वाचं वर्णन करत असताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म श्रुतीनं वर्णन केलं. आणि असाच अनुवाद माझ्या मौली ज्ञानोबरायाने केलेला आपल्याला बहुश्रुतात आपण माहित आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेते तो हारे श्रीहरी. पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती
स्वयं ज्योति इति श्रुते. परमात्मा स्वयं ज्योति आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करत असताना, मंगलाचरण करत असताना फार सुंदर असणार ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मस्वरूप कसं आहे? स्वसंवेद्य, आद्य, वेद प्रतिपाद्य. वेदानं ज्याचं प्रतिपादन केलं आणि हा आदी आहे, स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ आहे स्वतःच स्वतःला जाणण्या योग्य. याला जाणण्याकरता दुसऱ्याची गरज नाही. आत्मस्वरूपाला प्रकाशित करण्याकरता दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. याला पाहण्याकरता दुसऱ्या पाहणाराची गरज नाही. उपनिषदामध्ये फार सुंदर चिंतन मांडलंय. तोच पाहतो, तोच ऐकतोय. त्याला डोळे पाहत नाहीत. या चक्षुषा न पश्यती, पण त्याच्यामुळे डोळे पाहतात. येन चक्षुंशी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्ये नेदम यदिदम उपासते. डोळे त्याला पाहत नाहीत, पण डोळे त्याच्यामुळे पाहतात. आपण कशामुळे पाहतो? आपण कशाने? डोळ्याने पाहतो ना. डोळ्याने पाहतो आपण, पण डोळे असताना सुद्धा आपल्याला दिसत नाही. घडतं ना असं. आपण ऐकतो कशाने? कानाने. पण कान असताना सुद्धा ऐकायला येत नाही. मी एक जणाला विचारलं, कान असताना सुद्धा ऐकायला येत नाही. म्हणला खरंच महाराज येत नाही. तिकडं लक्ष नसेल तर. उत्तर बरोबर आहे त्याचे. पण म्हणलं मला अपेक्षित हे नाही. लक्ष देऊन सुद्धा ऐकायला येत नाही. कारण कानाची देवता असणारी त्या देवतेनं तिची शक्ती काढून घेतली. आता ऐकता येत नाही. कान दिसतोय, हे कान आकाराने असलेला दिसतोय, डोळे आकाराने असलेले दिसतात, पण पाहत नाही, पाहता येत नाही. डोळे त्याला पाहत नाहीत, पण त्याच्या सत्तेने डोळे पाहतात. येन चक्षुंशी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्ये नेदम यदिदम उपासते. ब्रह्मतत्व त्याला डोळे पाहू का शकत नाही? तो इंद्रियाचा विषयच तो परमात्मा होत नाही. ते तत्व इंद्रियाचा विषय नाही. आणि डोळे तर फार दूरचे येतो, अंतरिंद्रियाचाही विषय होत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, जे तर मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे होईल काही? अरे इंद्रियाने कुठं ते गोचर होणार आहे का? अगोचर आहे तो परमात्मा. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय बोलेल मी पुढे. 11वा मन, अंतरिंद्रिय असणारा अंतकरण, त्याच्या 4 अवस्था, मन बुद्धी चित्त अहंकार. मनही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि बुद्धीचाही जे विषय होऊ शकत नाही, असं जे तत्व ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व, आणि त्याची जाण होणं, ओळख होणं, याचं नाव आहे आत्मलाभ. आणि याच लाभाला जीवनामध्ये ज्याने सर्वश्रेष्ठ समजलं, आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिके जेना. थोडं थोडं आता मधून मधून मी सगळ्याच ओवीचा अर्थ म्हणजे ते आपल्यावरती दृढ होऊन जाईल. तसे तुम्ही जाणकार आहेत माझ्यापेक्षा, नाही असं नाही. आत्मलाभच गोमटा आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे.
काय गंमत आहे बा. तुकोबारायने एक ठिकाणी म्हटलंय, लाभ खरा नये तुटी. नये आडथळा भेटी असं काहीतरी पुढे. नोहे का नवे नये शब्द कदाचित, पण माझा भाव बोलण्याचा अर्थ दृष्टीने जर विचार केला तर भेटी करता अडथळा नाही आणि तुटी नाही. ज्याच्यामध्ये तुटी नाही म्हणजे पहिला अर्थ तोटा नाही, नुकसान नाही. आणि दुसरा अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर ज्याच्यामध्ये कधीच असणार न्यूनता नाही तो खरा लाभ. लाभ खरा. आता हा खरा म्हणल्यास खोटे अनेक लाभ. खरा म्हणलं की खोटा आलाच. हा खरा पारमार्थिक तर खोटा प्रापंचिक, जोडत राहा. आणि असा हा खरा लाभ, दुसरा तिसरा नाही, आत्मलाभ आहे. आणि म्हणून ज्यानं आपल्या जीवनामध्ये या आत्मलाभाला सर्वश्रेष्ठ गोमट, गोमट शब्द फार गोड आहे. आता गोमट शब्दाचा जर विचार करत बसेल, वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी गोमटा शब्द आलाय, शास्त्रामध्ये गोमटा शब्द आलाय, इतिहासामध्ये पुराणामध्ये गोमटा शब्द आलेला. गोमट कशाला म्हणतात? गोऱ्याला. हा, आपल्याला एवढंच माहिती, गोरा गोमटा. नवरदेव गोरा गोमटाय आणि नवरी काळी कुट्टय. विशेषणार्थानं गोमटा शब्द अनेक ठिकाणी वापरतात माणसं. गोरा गोमटा. आता ठीक आहे, चला तुम्हालाच विचारतो मी, गोरा गोमटा म्हणजे कसं? गोरा ठीक आहे, त्याचा वर्ण गोरा आहे. आता गोमटा कशाला परत पुन्हा? चला मी सांगून जातो. गोरा हा वर्ण झाला आणि गोमटा हे त्याचं बाळस झालं. गुबगुबीतपणा ज्याला म्हणतो की नाही आपण, हे व्यवहारातला गोरा गोमटा शब्द. गोमटे, गोमट्या बऱ्याच वस्तू आहेत पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर. आजच्या पुरतं एक प्रमाणातलं गोमटे पण ठेवतो आणि शेवेला पूर्ण वेदांत देतो. पुढे बघू पुन्हा उद्याची होत्या. खडकी सोडियल्या मोठा. पुढं काय? तुम्ही काही मला मदत करा ना. आजीचा दही काला गोमट. हनुमंत महाराज, मी काय दुर्दैव आहे सध्या समाजामध्ये, एका बहादरानं या चरणाचा अर्थ सांगत असताना म्हटलं, खडकावर मोठा सोडला भगवान श्रीकृष्णानं सांगितल्याबरोबर, आणि एक आजी आली आणि तिचा दही काला जो ती घेऊन आली होती खूप गोड होता. गोमटा शब्दाचा अर्थ गोडही होतो. आजीचा, मी म्हणलं बेट्या पंजीचा म्हणणं, आजीचाच कशाला म्हणतो नुसत्या? महाराज, अर्थदृष्टी नसल्याने नुसतं स्वयंघोषित असणारे काय बोलतील आणि कुठं बोलतील आणि काय बरं. काही काही माणसं पुन्हा नंतर बोलतात बी, आमच्या लक्षात येत होतं हो, पण महाराज शेवटी ती नारदाची गादी, मध्येच कसं काय बोलायचं, मर्यादा म्हणून आम्ही आपलं गप्प बसतो. ते गुलेबाबा विनोदानं कधी कधी एक उदाहरण सांगायचे. हो, ती गवळण म्हटले, एक असाच बहादर कीर्तन काल्याचं, आणि प्रमाण त्याने म्हटलं, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची निटवो. म्हणजे ती जेव्हा झप 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 उसातून निघाली, उसंतोनी म्हणजे उसातून चालली होती म्हटलं. गोमटा, आजीचा दही
भात हा जो काला आहे, काला गोमटा आहे, गोमटा. जाऊ द्या, उद्याच्याला बघू, वेळ झाली माझे मर्यादित. ज्यानं जीवनामध्ये आत्मलाभच गोमटा ठरवलाय, श्रेष्ठ ठरवलाय, आत्मलाभासारखं जगात दुसरं गोमट नाही. आता हा आत्मलाभ आणखी बोलायचं आहे आपल्याला. आत्मतत्वाचा विचार, ब्रह्मतत्वाचा विचार आणखी संपलेला आहे असं नाही, आणि तो संपणारही नाही. मी काय माझ्या वाणीने असणारं बोलू शकणार आहे? अरे जिथं श्रुती असणारी, वेद बोलू गेला, पुढे मौनावला. हो, शेष शिनला, झाल्या सहस्त्र जिभा जिभा जिभा, देव काहो विटेवरी उभा. जिथे वेद वर्णन करू शकत नाही, श्रुती असणारं वर्णन करू शकत नाही, त्या तत्वाचा विचार माझ्यासारखा यत्किंच असलेला काय करणार आहे? काय करणार आहे, काय करता येणार आहे म्हणून काही सोडूनच द्यायचं का? नाही. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न करेल. आज वाणीला पूर्णविराम देतोय. आत्मलाभ जीवनामध्ये ज्याने श्रेष्ठ ठरवलाय, गोमटा ठरवलाय, आत्मलाभासारखं दुसरं जगात श्रेष्ठ काही नाही, अशी ज्याची धारणा आहे, दृढ विश्वास आहे, दृढ निश्चय झालेला आहे, असा जो कोणी, तो विशिष्ट प्रकारच्या भोगांची प्राप्ती झाली असताना सुद्धा हर्ष पावत नाही. म्हणून भोग विषेखे हरिके जेना. आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे. ए यार, झाली का पाठववी? म्हणा ना, म्हणा, म्हणा बरं, म्हणा. आत्मलाभासारिके गोमटे नाही, थोडं शब्द मागे पुढे. आत्मलाभासारिखे, पुढचं गोमटे काहीच न देखे, त्याच्या पुढे मनोनी भोग विषयके. अरे वा, टाळ्या वाजवा सगळेजण. झालं. 3 दिवस वाट पाहावं लागली महाराज, पण आज 4थ्या दिवशी कामच झालं आपलं, संपलं. आता उद्यापासून प्रवचन मला बंद. काय करायचं? झालं की पाठात एकदा म्हणा सर्वजण परत एकदा. 7 दिवसामध्ये नक्की ओळी पाठ करायची बघा, तुम्ही लक्षात ठेवा. झाली का नाही झाली जाऊ द्या. करणार म्हणून कोण कोण करणार आहेत हात वर करा बरं जरा. मला करणार जाऊ द्या, उगाच कशाला. करा हात वरी करून. एखादा पुन्हा म्हणायचं कोणी, अरे त्या दिवशी लय हात वर करू लागला, सांग बरं, मन बरं. पुन्हा नसलेली अडचण नको म्हणून. हा आबा पुन्हा म्हणणार आहेत का तसं? का पाठ केली म्हणले? ते करतेत पाठ. म्हणा म्हणा पाठीमाग म्हणा. आबा आत्मलाभा सारिके गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषेखे हरिखे जेना. झाली पाठच होती. आता तुमची काल आरती झाली होती, राहिलेली आरती उद्याच्याला म्हणायची बघा. मी सोडणार नाही तसं. हां, नाही तर 7 दिवस एवढा घासा कोरडा कडेपर्यंत बोलायचं बोलायचं बोलायचं. बरं कशा करता बोलते? मला काही पाकिटासाठी बोलणार नाही मी. त्याच्यामुळं फक्त माझी एकच इच्छा आहे, 7 दिवसात मी यांनाच बोलतोय असं समजू नका. तुम्ही खूप जणी तिथं एक ओवी एवढी पाठ करायची आणि एकदा पाठ झाली की पुन्हा ते गुणगुणत राहायचं रोज. एक सांगू तुम्हाला किती सोपी गोष्ट आहे ही. जर ओवी पाठ झाली, एकदा पाठ झाली की पुन्हा तुम्हाला एखाद्या दिवशी जर ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसला, नुसती एवढी ओवी म्हटली की तुमचा ज्ञानेश्वरीचा नित्यनेम पार झाला, पूर्ण झाला.
हजेरी लागली म्हणून पाठ करा. आपण कराल अशी अपेक्षा करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाभो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला. कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापेन ते सर्व सदा सज्जन. स्वरेवतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनिलोकी. वजलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टांदृष्ट विजय ओवावेजी. म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.